राज्यभरात रात्रभर गणेश विसर्जन मिरवणुकांचा उत्साह. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण. गिरगाव चौपाटी परिसरात पहाटेच्या सुमारास पावसाची जोरदार हजेरी. पावसातही गणेश भक्तांचा उत्साह शिगेला. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती आणि मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन. अलका टॉकीज चौकात गणपती दाखल झाल्यावर ढोल ताशाच्या गजराने आसमंत दुमदुमला. मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप. पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन. सूर्यरथातून गणपती बाप्पाची मिरवणुकीनंतर निरोप. विसर्जनाच्या वेळी भाविकांची अलोट. पुण्यातील मानाचा चौथ्या तुळशीबाग गणपतीचं विसर्जन. पुण्यात लाडक्या बाप्पाला भाविकांकडून निरोप. पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचं विसर्जन. विसर्जन मिरवणुकीत पुण्याची संस्कृती आणि परंपरेचं दर्शन. पुणेकरांकडून लाडक्या बाप्पाला निरोप. पुण्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या घरच्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात विसर्जन. शेतातील विहिरीत बाप्पाचं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस रात्री उशिरा गिरगाव चौपाटीवर. बाप्पा आमचा स्ट्राईक रेट वरच ठेवतील. फडणवीसांकडून विश्वास व्यक्त तर सर्वांना सद्बुद्धी देण्याची मुख्यमंत्र्यांची बाप्पाकडे प्रार्थना. इंग्रजांप्रमाणे काँग्रेसला गणेशोत्सव खटकतो. मी गणपतीच्या पूजेला गेलेलो, काहींना खटकलं. सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरून विरोधकांच्या टीकेला मोदींचं उत्तर. मुख्यमंत्री व्हावा ही प्रत्येक नेत्याची आणि त्याच्या कार्यकर्त्याची इच्छा असते, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असं नाही. मॅजिक आकडा गाठावा लागतो. अजित पवारांचं वक्तव्य. पुढच्या वर्षी वरच्या बंगल्यावर अजित पवारच गणरायाची पूजा करतील. दादा मुख्यमंत्री व्हावे हे स्वप्न असल्याचं मिटकरींचं विधान. भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्र फडणवीसच होतील. आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस, मात्र पक्षश्रेष्ठींना निर्णयाचा अधिकार. गिरीश महाजनांचं मोठं विधान. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील. फडणवीस महाराष्ट्रातील समाजाचे कैवारी. बीडमधील गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचं भाकीत. महायुतीचं जागा वाटपाचं काम बऱ्यापैकी झालं. ज्या जागांवर मार्ग निघाला नाही त्यावर एकत्र बसून मार्ग काढू. आम्ही तिघं पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करू. अजित पवारांची माहिती. महायुतीत जागा वाटपावर समन्वयानं चर्चा सुरू. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. तर पुढचं सरकार महायुतीचंच येणार. मुख्यमंत्र्यांचा विश्वास. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे. आम्ही सरकारला शेवटची संधी दिली आहे. पाडापाडी झाली तर बोलायचं नाही. मनोज जरांगेंचा सरकारला निर्माणीचा इशारा. कुणाची दिशाभूल करणार नाही. दिलेला शब्द पाळणार. मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंचं मराठा समाजाला आश्वासन. तर विरोधकांनी संधी असताना देखील मराठा समाजाला आरक्षण न देता मराठा समाजाचा वापर केला. मुख्यमंत्र्यांची टीका. सणासुदीच्या दिवशी जरांगेंनी उपोषण करू नये. सरकार त्यांच्या मागण्यांवर पाठपुरावा करते. उपोषण मागे घ्यावं. मंत्री शंभूराज देसाईंचं जरांगेंना आवाहन. मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवणार. सीएमनी भूमिका मांडली. सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. जरांगेंच्या उपोषणावर तानाजी सावंतांनी बोलणं टाळलं. उपोषणाचा प्रश्न विचारताच तानाजी सावंतांचा काढता पाय. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू. विशेष अधिवेशन घेण्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही आमदारला अधिवेशनाची मागणी करण्याचं धाडस झालं नाही. आमदार राजेंद्र राऊतांची मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी कायम.
आधीच्या कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. फडणवीसांनी आरक्षण दिलं. फडणवीसांना टार्गेट केल्यास जरांगेंची सहानुभूती कमी होईल. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. 8 दिवसात धनगर आरक्षणाचा विषय मिटवा, अन्यथा विधानसभेला धनगर समाज सरकारला ताकद दाखवणार. अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंग राजे होळकरांचा इशारा. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा अंतरवाली उपोषणाचा इशारा. पोलिसांनी नवनाथ वाघमारेंना अंतरवाली सराटीत जाण्यापासून अडवलं. मला जाणीवपूर्वक उपोषण करण्यापासून रोखलं. जातीवादी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निषेध. पोलिसांनी अडवल्यावर नवनाथ वाघमारे आक्रमक. आम्ही अंतरवाली सराटीत उपोषण करणार. सगळे सोयऱ्यासंदर्भात निर्णय घेतल्यास उपोषणाने उत्तर देऊ. ओबीसी उपोषण करते मंगेश ससाणेंचा इशारा. खडसे मोठे नेते होते, मात्र आता त्यांचं काही राहिलं नाही. जिल्हा बँकेवरील खडसेंचं वर्चस्व कमी झालं. गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर झाली टीका. सुजय निर्णय घेण्यास सक्षम, योग्यच निर्णय घेणार. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. तर सुजय विखे पाटलांकडून संगमनेरमधून विधानसभा लढवण्याचे संकेत. गब्बरच्या नावानं कोण पत्र पाठवतंय माहित नाही. पत्र पाठवणं थांबवलं पाहिजे असा आरोप करायचे असतील तर समोर येऊन करा. गब्बरच्या नावानं बारामतीत पत्र व्हायरल झाल्यावर योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. काल रात्री माझा मोठा अपघात झाला, मी थोडक्यात बचावलो. पुण्यात चाललंय तरी काय? पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरून चंद्रकांत पाटलांचा सवाल. भाजपला सोडचिठ्ठी देत बापू पठारेंचा शरद पवार गटात प्रवेश. पठारेंचा त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि 3 नगरसेवकांचाही पवार गटात प्रवेश. बापू पठारे वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार. दौंडच्या गणपती मिरवणुकीत वीर धवन जगदाळे यांचे भावी आमदार आशयाचे पोस्टर. अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून जगदाळेंची ओळख. दौंडमध्ये राजकीय चर्चांना उधाण. भिवंडीत विसर्जन मिरवणुकीला अवतार चित्रपटाची प्रतिकृती आणि कर्नाटकातील पारंपरिक टायगर नृत्य हे आकर्षण. गुलालाची उधळण करत बाप्पाला निरोप. सोलापुरात गणरायाला भक्तिभावानं निरोप देण्यात आला. यावेळी गणरायाला निरोप देताना चिमुकल्या भक्तांचे डोळे पाणावले. गणेश विसर्जनाच्या दिवशी बारामतीतून 4 टन निर्माल्याचं संकलन. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम. सोलापूरच्या जामा मस्जिदमधून गणेशोत्सव मिरवणुकीवर पुष्पवृष्टी. मुस्लिम बांधवांनी 39 वर्षांपासूनची परंपरा जपली. रत्नागिरीच्या भाटे समुद्रात घरगुती बाप्पाच्या विसर्जनासाठी गर्दी. वाजत गाजत पारंपरिक पद्धतीनं गणरायाला निरोप.